महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। गणेश मूर्तींवर रंगसंगतीचा हात फिरवण्यात कारागीर मग्न। सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी गणपतीचे आगमन होणार असल्याने दिवस रात्र गणेश मूर्ती कारखान्यात कारागीर कार्यरत असून रंगसंगतीचा हात फिरवण्यात मग्न असल्याचे चित्र महाडसह पोलादपूरमधील गणपती शाळा कार्यशाळांमधून पाहावयास मिळत आहे। महाड शहरातील सर्वात जुना कारखाना म्हणून जाधव यांच्या कारखान्याकडे तर पोलादपूरमधील पहिला गणपती कार्यशाळा म्हणून शहरातील साबळे परिवार 110 वर्ष म्हणून ओळखले जात आहे। आजही दोन्ही कार्यशाळेसह इतर गणेश मूर्ती कार्यशाळा सुरू असून हजारो मूर्ती घडवण्यात आल्या असून 13 सप्टेंबरपासून गणेश मूर्ती घरोघरी रवाना होणार असल्याचे कारागीर यांनी सांगितले। पोलादपूर येथील स्वर्गीय विश्वास मामा साबळे यांच्यानंतर तिसरी पिढीतील दिलीपभाई साबळे, प्रदीप साबळे परिवाराच्या चौथ्या पिढीने मूर्ती बनवण्यात स्वतःला झोकून दिले आहे। साबळे यांच्या कारखान्यात बनवल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्ती संपूर्ण पोलादपूर तालुक्यासह प्रतापगड, महाबळेश्वर, वाडा, खेड तसेच महाडचा ग्रामीण भागात गणेशोत्सवात मागणीप्रमाणे दरवर्षी जातात। साबळे परिवारातील महिलाही स्वतः गणपतीचे मुकुट आभूषणे स्वतः रंगवत आहेत। या क्षेत्रात महिलांना स्त्रीसेवा भक्ती म्हणून या क्षेत्रात उतरावे जेणेकरून सेवा चांगल्या प्रकारे करता येईल असे साबळे परिवारातर्फे प्रस्तुत प्रतिनिधींजवळ बोलताना सांगितले। पूर्वी शाडू मातीच्या मूर्तींच्या मोठ्या प्रमाणात खप होता, आता मात्र शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यासाठीचा लागणारा वेळ व येणाऱ्या खर्च लक्षात घेता व कुशल कामगार मिळत नसल्याने सर्वत्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या म्हणजे पीओपीच्या मूर्ती सर्वत्र दिसून येत आहेत। शाडूच्या मूर्ती बनवणारे कारागीर मिळत नसल्याने त्यासाठी लागणारा प्रचंड वेळ व खर्च याचा ताळमेळ जुळत नसल्याने शाडू मातीची मूर्ती निर्मिती जवळपास बंदच झाल्याचे सर्वत्र दिसते। साबळे यांच्या गणपती कारखान्यामध्ये पोलादपूरचा राजा, उंबरठचा राजासह 4-5 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती तयार केले जातात। तसेच घरगुती गणेश मूर्ती 700च्या आसपास तयार होतात। पीओपीच्या मूर्ती वजनाने हलक्या असतात व रंगसंगती आकर्षक असल्याने अनेक भक्त या मूर्तींना पसंती देत असल्याचे साबळे यांनी बोलताना सांगितले। शाडूच्या मूर्ती हाताळण्यासाठी नाजूक असतात, परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती या मजबूत असतात, त्यामुळे त्यांना जास्त मागणी असते। लालबागचा राजा, जय मल्हार, बाहुबली, दगडूशेठ गणपती, पौराणिक कथा अशा मूर्तींना जास्त मागणी असते। यासाठी गणेश चतुर्थीच्या 1 महिना अगोदर म्हणजेच श्रावण महिना निघाली की मूर्तीच्या बुकिंगला खऱ्या अर्थाने सुरुवात होते, त्यामुळे मनासारखी मूर्ती मिळते, अन्यथा उपलब्ध असेल ती मूर्ती घ्यावी लागते। अलीकडच्या काळात मूर्तींचे रंगकाम पूर्ण झाले तरी मूर्ती अधिक सुंदर दिसावी यासाठी हिऱ्या मोत्यांचे दागिने, कलर असेल त्या रंगाची पेचक व डायमंड लावण्यात येत असून त्यामुळे मूर्तीच्या किमतीही अधिक वाढल्या आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ,